हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण भरपूर आजारांमध्ये आपल्या शरीरासाठी उपयुक्त असणारी अशी शेवग्याच्या पानांची भाजी बघणार आहोत. तर गावाकडे वगैरे सर्रास सगळ्यांच्या अंगणामध्ये वगैरे शेवग्याची झाडे असतात किंवा शेतामध्ये शेवग्याची झाडे असतात. तर त्यामुळे ही शेवग्याची भाजी सहज मिळून जाते. तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला शेवग्याची कोवळी पाने हवी आहेत. तर मी शेवग्याचे फांद्या काढून आणलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याची आपल्याला एक एक पानं अशी तोडून घ्यायची आहेत. त्याचे देठ घ्यायचे नाही आहेत. तर मी सगळी भाजी साफ करून घेतलेली आहे. नंतर ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आणि आता आपण भाजीला सुरुवात करूयात. तर गॅसवर एक कढई गरम करत ठेवले. त्यामध्ये 2 चमचे तेल घातले आणि अगदी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. जिरं तडतडलं की नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कांदा आणि लसूण. तर लसूण आणि मिरची बारीक चिरून घेतलेला आहे. कांदाही बारीक चिरून घेतलेला आहे. ते आपल्याला तेलावर परतवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर परतलं की कांद्याचा कलर बदलला की नंतर आपल्याला शेवग्याची पाने घालून घ्यायची आहेत. शेवग्याची पानं घातल्यानंतर ते आपल्याला कांद्यासोबत परतवून घ्यायचे आहेत. तर शेवग्याच्या पानांना पाणी सुटलेलं आहे. त्यामध्येच आपली भाजी शिजली जाणार आहे. त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि एकदा परत परतवून आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत आणि वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर ही भाजी छान अशी शिजली जाते. तर बघू शकता तुम्ही मिठाचं वगैरे पाणी सुटलेलं आहे आणि भाजीचं आपण वरून पाणी वगैरे घातलं नव्हतं. तर मी एकदा हलवून परत झाकून ठेवलेली आहे आणि आता 2 मिनिटांनं परत चेक केली तर आपली भाजी रेडी झालेली आहे. त्यानंतर मी त्यामध्ये 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तर हा जरा जाडसर कुटलेला कूट आहे आणि कूट घातल्यानंतर आपल्याला परत 1 मिनिटभर परतवून घ्यायची आहे भाजी. तर अगदी साधी, सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. तर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर मी आता भाजी काढून घेते. तर ही शेवग्याच्या पानांची भाजी, त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा. रेसिपीज आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.